नमस्कार मंडळी, मेघाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळी वळवणातील तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची हे बघणार आहोत. पारंपरिक पद्धतीची उन्हाळी वळवणातील तांदळाच्या पिठाची ही चकली आपण वर्ष 2 वर्ष साठवून ठेवू शकतो आणि आयत्या वेळी आपण मुलांना तळून ती खायला देऊ शकतो. हे बघा, चकल्या किती सुंदर दिसत आहेत. अगदी एकसारख्या झालेल्या आहेत. कुठेही चकलीचा तुकडा वगैरे पडलेला नाही. अगदी मार्केटमध्ये मिळतात तशाच चकल्या आपल्या तयार झालेल्या आहे. आता मी तुम्हाला तळलेल्या चकल्या दाखवते. आपण इथे बघू शकता, चकल्या दुप्पट तिप्पट इतक्या फुललेल्या आहेत. चकल्यांना छान काटे आलेले आहेत आणि खूप सुंदर अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अगदी मार्केटमध्ये मिळतात हुबेहूब तशाच चकल्या आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि साठवून डब्यात भरून वर्षभर टिकून ठेवू शकतो. या चकल्या वर्ष 2 वर्ष सहज टिकतात. या चकल्या बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे या चकल्या खराब होत नाहीत आणि 2 वर्ष सहज टिकतात. तांदळाच्या पिठाच्या या चकल्या बनवण्यासाठी आपण इथे फक्त तांदळाच्या पिठाचाच वापर केलेला आहे. त्यामध्ये दुसरं कोणतंही पीठ आपण इथे वापरलेलं नाही. तरीसुद्धा या चकल्या खूपच खुसखुशीत आणि खूपच कुरकुरीत अशा तयार होतात. अजिबात तेलकट होत नाहीत. दुप्पट तिप्पट इतक्या फुलतात. चकलीच्या आवाजावरून आपल्याला कळलेच असेल चकली किती कुरकुरीत झालेली आहे. त्यासाठी आता आपण इथे एका टोपामध्ये 1.5 टोप पाणी टाकून घेऊया. हा अर्धा किलोचा मापाचा टोप आहे. यातच आता आपण 1 फुल चमचा पापडखार टाकून घेणार आहोत. 1 फुल चमचा मीठ आणि 1 फुल चमचा जिरे, तसंच आपण अर्धा चमचा हिंग आणि 1 फुल चमचा लाल तिखट टाकून घेऊ. 1 चमचा ओवा टाकू आणि 2 मोठे चमचे तीळ आपण यात टाकून घेऊ. गॅस आपण इथे मोठाच ठेवलेला आहे म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल. हे बघा, पाण्याला उकळी यायला लागली आहे. आता लगेचच लाटण्याने याप्रमाणे ढवळून घ्यायचं. गॅस कमी करायचा आणि 1 मोठा चमचा इतकं तेल आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. पुन्हा लाटण्याने ढवळून घ्यायचं. 2 मिनिटे मंद आचेवरती उकळू द्यायचं. इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आपण लगेचच लाटण्याने पटापट हे पीठ घोटून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत आणि पीठ छान एकसारखं एकजीव होतं. हे बघा, आपल्याला याप्रमाणे हळूहळू पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटामध्येच पीठ छान घट्टसर होतं आणि छान एकजीव होतं. पिठामध्ये अजिबात गाठी राहत नाही. जरी गाठी राहिल्या तरी त्या लाटण्याने याप्रमाणे फोडून घ्यायच्या आणि पीठ छान एकजीव करून घ्यायचं. पीठ छान एकजीव झालेलं आहे. सगळीकडे एकसारखं आणि मऊसर दिसत आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घेऊ. 10 मिनिटामध्येच पीठ छान फुलून येतं आणि खूप हलकं असं होतं. पापडखार टाकल्यामुळे हे पीठ शिजल्यानंतर खूपच हलकं होतं. आता याप्रमाणे असं घोटून घ्यायचं आणि पुन्हा ते एकजीव करून घ्यायचं. आता आपण हे तपासून बघूया. याप्रमाणे गोळी तयार झाली तर पीठ तयार आहे असं समजायचं. गॅस लगेचच बंद करायचा आणि त्यावरती सुती रुमाल टाकायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे वाफेचं पाणी पिठामध्ये पडत नाही. 15-20 मिनिटे आपण पीठ तसंच झाकून ठेवलेलं होतं. आता आपण ते उघडून बघूया. पीठ छान शिजलेलं आहे आणि आता आपण ते एका तेलाच्या पिशवीवरती काढून घेणार आहोत. हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मळून छान मऊसर करायचं आहे. आपण हवं तर सर्व पीठ एकसाथ ताटामध्ये टाकून मळू शकता. मी इथे थोडं थोडं पीठ तेल पिशवीवरती घेऊन मळून घेणार आहे. बाकीचं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे गरम राहतं आणि मग आपल्याला मळायला सोपं जातं. आता याप्रमाणे इथे मी पीठ मळून मऊसर करणार आहे. नेहमीप्रमाणे जशी मी पापड बनवायला करते तसंच आपल्याला इथे पीठ मऊसर करून घ्यायचं म्हणजे चकलीची तार एकसारखी येते, अजिबात तुकडे पडत नाही. आता आपण याप्रमाणे रोल तयार करून घेतला. ही चकलीची चाळण घेतलेली आहे. त्याला हलकंसं तेल आपण लावून घेणार आहे. सोऱ्यालासुद्धा आपण आतून थोडंसं तेल लावून घेणार आहोत. सोऱ्याला तेल फक्त सुरुवातीलाच लावायचं आहे, तेही अगदी हलक्या हाताने. नंतर अजिबात तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही. आता आपण सोऱ्यामध्ये मळून मऊसर केलेला पिठाचा रोल भरून घेऊ आणि आता आपण त्याच्या चकल्या पाडून घेऊया. पीठ जर पूर्णपणे शिजलेलं असेल आणि मळून मऊसर केलेले असेल तरच आपली चकलीची तार एकसारखी येते. पीठ कच्चं राहिलं तर चकलीची तार मध्ये मध्ये तुटते. ही एक टीप आहे, ही लक्षात ठेवायची. आता याप्रमाणे आपण चकल्या पाडून घेऊया आणि चकलीचं टोक जे आहे ते दाबून बंद करायचं म्हणजे चकली तळताना तेलामध्ये सुटत नाही. हे बघा, अशा पद्धतीने चकलीची तार आली की सुरुवातीचं टोकसुद्धा आपण बंद करून घ्यायचं आणि उरलेलं याप्रमाणे गुंडाळून घ्यायचं आणि शेवटचं टोकसुद्धा आपण दाबून बंद करायचं.
म्हणजे सर्व चकल्या एकसारख्या होतात आणि चकली तळताना अजिबात तेलात सुटत नाही. या चकल्या वाळवणीच्या असल्यामुळे सुरुवातीचं आणि शेवटचं टोक चांगल्या प्रकारे दाबून बंद करायचं, म्हणजे चकल्या तेलामध्ये तळताना सुटणार नाही. अशा पद्धतीने मी इथे सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहे. या चकल्या सुरुवातीला मी घरातच पंख्याच्या हवेखाली सुकत टाकलेल्या आहे. आपण इथे बघू शकता चकल्या किती सुंदर आणि एकसारख्या तयार झालेल्या आहे. 5 ते 6 तास झालेले आहे. चकल्या छान सेट झालेल्या आहे. आता आपण त्या पलटी करून घेऊ. दुसऱ्या दिवशी चकल्या सुकल्यानंतर ताटामध्ये अशा पद्धतीने मी ठेवून घेतल्या आणि 2-3 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घेतल्या. छान अशा कडक चकल्या तयार झालेल्या आहे. पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण योग्य असल्यामुळं या चकल्या छान काटेरी होतात. 3 दिवस कडक उन्हात वाळवल्यानंतर हे बघा छान कडक अशा चकल्या झालेल्या आहेत. आणि आता आपण ह्या चकल्या बघू शकतो. खूपच सुंदर अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे. आता आपण चकल्या तळून बघूया. त्यासाठी मी इथे तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. तेल आपण इथे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे चकल्या छान फुलतात. आता आपण चकल्या मध्ये मध्ये पलटी करून घेऊया. या चकल्या खूपच लवकर फुलतात आणि खूपच लवकर तळून होतात. अजिबात वेळ लागत नाही. जितक्या जास्त कडक उन्हामध्ये या चकल्या सुकतात तितक्याच जास्त या चकल्या फुलतात आणि खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होतात. आता आपण या चकल्या तेलामधून काढून घेऊया आणि त्याचं तेल पूर्णपणे निथळून घेऊया. या चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत. खूपच सुंदर आणि खूपच काटेरी अशा दिसायला सुरेख अशा या चकल्या तयार होतात. वाळवणीच्या या चकल्या बनवताना चकल्याची सुरुवातीची आणि शेवटची टोके चांगल्या पद्धतीने बंद करून घेतलेली आहे. त्यामुळे आपण इथे बघू शकता चकल्या अजिबात तेलामध्ये सुटत नाही. फुलून छान दुप्पट तिप्पट होत आहेत. तरी देखील आपली एकही चकली इथे सुटलेली नाही. सगळ्या चकल्या एकसारख्या झालेल्या आहे. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या चकल्या मी तेलामध्ये टाकल्यानंतर जसजशा चकल्या फुलत आहे तसतशा त्या सुटत आहे, कारण यांची टोके चांगल्या पद्धतीने बंद झालेली नाही. म्हणून याप्रमाणे चकल्यांची टोके सुटून मोकळे होत आहेत. त्यासाठी चकल्याची टोके छान चांगल्या प्रकारे दाबून बंद करायची, म्हणजे चकल्या सर्व एकसारख्या होतात. हे बघा मंडळी, चकल्या तळल्यानंतरसुद्धा चकल्या छान काटेरी झालेल्या आहेत. खूपच सुंदर, खूपच कुरकुरीत आणि खूपच खुसखुशीत अशा या चकल्या तयार होतात. दुप्पट तिप्पट इतक्या फुलतात. वर्षभर टिकतात, 2 वर्ष टिकतात. डब्यात भरून ठेवायच्या आणि आयत्यावेळी मुलांना तळून खायला द्यायच्या. आई प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने चकल्या बनवून डब्यात भरून ठेवायची. मग काय, जेव्हा मनात येईल तेव्हा चकल्या काढायच्या, तळायच्या आणि चकल्यांचा आस्वाद घ्यायचा. खूपच खुसखुशीत आणि खूपच कुरकुरीत होणाऱ्या, अजिबात तेलकट न होणाऱ्या, दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या या चकल्या आपल्याला नक्कीच आवडल्या असतील. एकदा तरी नक्की बनवून बघा. धन्यवाद.